नमस्कार, आरूज कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका वेगळ्या पद्धतीने फिश फ्राय पाहणार आहोत। हा फिश फ्राय अगदी झटपट तयार होतो आणि एकाच मॅरिनेशन मध्ये तयार होतो। चला तर मग रेसिपी पाहूया। इथे मी हे राणी फिश घेतलेले आहेत आणि याला हे असे कट्स मारून घेतले आहेत। जेव्हा पण आपण फिश फ्राय करतो ना, तेव्हा मॅरिनेशन आतपर्यंत जाण्यासाठी हे आपण कट्स मारून घ्यायचे। याने फिशला एक वेगळी छान चव येते। हे फिश स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे पहा, यातली जी पोटातली घाण असते ती सुद्धा आपण स्वच्छ काढून घ्यायची आहे। अगदी स्वच्छ आपण हा जर मासा धुतला तर तो अजिबात कडवट लागत नाही। मॅरिनेशन साठी इथे कोकम आगळ वापरला जातो, तर मी इथे कोकमचं पाणी घेतलेलं आहे। एक 5 मिनिटांसाठी कोकम आपण पाण्यामध्ये भिजवून घेतले होते आणि त्याचं जे पाणी निघलेलं आहे ते इथे मी वापरत आहे। कोकम नसेल तर लिंबाचा रस सुद्धा वापरला तरी चालणार आहे। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घ्यायचे कमी जास्त प्रमाणात। इथे मी मिरची पावडर घेतली 1 चमचा धने पावडर आणि थोडी हळद घेतलेली आहे। आता ही मिरची पावडर जास्त तिखट नाहीये, त्यामुळे मी इथे 1 चमचा वापरलेला आहे। घरगुती मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि फिश फ्राय मसाला घेतलेला आहे 1 चमचा। हे दोन्ही थोडे तिखटच आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे फिश फ्रायला मसाल्यांचं कमी जास्त प्रमाण घेऊ शकता। मीठ घ्यायचे चवीनुसार। आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। या मसाल्यांची आपल्याला सरबरीत पेस्ट हवी आहे। जर हे कोकमचं पाणी तुमच्या या सरबरीत पेस्ट साठी सफिशियंट वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्ये साधं पाणी घालू शकता किंवा आणखी थोडा लिंबाचा रस वाढवू शकता। पण खूप जास्त आंबट सुद्धा नाही झालं पाहिजे याची खात्री आपण घ्यायची आहे। काय असतं, फिशला आहे ना एक स्वतःची विशिष्ट चव असते, ती आपण राखून ठेवली पाहिजे। खूप जास्त आंबट झालं ना की पण चांगले नाही लागत फिश। आता इथे मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एकाच मॅरिनेशन मध्ये हे फिश बनवणार आहोत, म्हणूनच आपण या फिशला आधीच आलं लसूण पेस्ट किंवा लिंबू न लावता सगळे एकत्र आत्ता लावणार आहोत। आता हे जे कट्स आहेत त्यामध्ये सुद्धा हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आतपर्यंत व्यवस्थित जातो। हे मसाले छान मुरतात त्या फिश मध्ये। आता या सगळ्या फिशला आपण हा मसाला लावून घेऊया। फिशच्या चवीनुसार आपल्याला जेवढे पण मसाले लागणार होते ते सगळे आपण याच मॅरिनेशन मध्ये वापरलेले आहेत। आता हे मॅरिनेट केलेले फिश आपण 10 मिनिटांसाठी तरी ऍटलीस्ट बाजूला ठेवून घेऊ शकतो आणि अगदीच आपल्याला घाई असेल तर मग नाही मॅरिनेशन साठी वेगळे ठेवले तरी चालणार आहे। डायरेक्ट जरी तुम्ही फ्राय केले तरी ते फिश उत्तम चवीचे होतात। आता इथे मी रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे। 5 मिनिटांसाठीच मी फक्त हे फिश बाजूला ठेवून घेतले होते। 5 मिनिटात सुद्धा याला फ्लेवर खूप छान येणार आहे। आता या फिशला रव्याचं कोटिंग लावूया। हा रवा असा दाबून लावायचा आहे, म्हणजे काय होतं, त्याचं जे कोटिंग आहे ते तेलामध्ये सुटत नाही। हा मॅरिनेशन केलेला मसाला आहे तो थोडासा ओलसर असतो त्या फिशच्या वरती, त्यामुळे हा रवा असा थोडासा दाबून लावला की मग त्या मसाल्यांवरती हे रव्याचं कोटिंग अगदी छान चिटकून बसतं आणि ते तेलामध्ये सुटत नाही। आता इथे पॅन मध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की मगच आपण फिश यामध्ये सोडणार आहोत। ज्यावेळी आपण फिश सोडतो ना त्यावेळी हे फिश किंवा त्याचं जे कोटिंग आहे ते असं छान तेलामध्ये चुरचुरलं पाहिजे। जर का तेल व्यवस्थित तापलं नसेल तर मग त्याचं कोटिंग निघण्याची शक्यता जास्त असते। फिश फ्राय करताना तेल थोडंसं जास्तच लागतं। जर आपण फिशचे जे छोटे छोटे पीसेस असतात तसे जर फ्राय करत असू ना तर तेल कमी प्रमाणात घेतलं तरी चालतं, पण ज्यावेळी आपण असा हा पूर्ण फिश फ्राय करतोय ना त्यावेळी आपल्याला तेल थोडं जास्तच घ्यावं लागतं। आता हे फिश शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे 1.5 ते 2 मिनिटं एका बाजूने आणि 1.5 ते 2 मिनिटं दुसऱ्या बाजूने आपण फिश तळून घेणार आहोत। मी सुद्धा इथे फिश पलटी करून घेतलेला आहे। खूप जास्त वेळ जर आपण फिश तळत ठेवला ना तर तो आतनं असा कोरडा होतो, तो आतून असा ज्युसी राहत नाही। आता दोन्ही बाजूने आपण 2-2 मिनिटं हा फिश तळून घेतलेला आहे। आता याला बाहेर काढून घेऊया। पाहू शकता अगदी कुरकुरीत फिश तयार आहे। असेच आता आपण दुसरे फिश सुद्धा फ्राय करून घेऊया।
हे पहा, आपला फिश फ्राय तयार झालेला आहे। यामध्ये आपण अजिबात तांदळाचं पीठ घातलेलं नाही किंवा बेसन पीठ सुद्धा घातलेलं नाही, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचं कोटिंग सुद्धा त्या फिश वरनं हललेलं नाहीये। आता या फिश फ्राय मध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात घ्या आणि असाच कुरकुरीत फिश तुम्ही सुद्धा घरी तयार करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।